नमस्कार. मायसेल्फ सुनीता अमृतसागर, असिस्टंट प्रोफेसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. बीकॉम पार्ट 3 सेमिस्टर 6. आपण विषय पाहतोय आधुनिक व्यवस्थापन पद्धती पेपर 2. यामध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं कायझेनचं तत्वज्ञान आपण बघतोय. या तत्वज्ञानामध्ये कायझेन त्याचे प्रकार आपण पाहिले होते, त्याची व्याख्या पाहिली होती, त्याचं तत्वज्ञान आपण पाहिलं होतं आणि महत्त्वाचा भाग जो काल आपण पाहिला होता तो कायझेनची तंत्रे, छोटे छोटे बदल, हा भाग आपण पाहिला होता. आता हे जे तंत्र आहे त्याचा अवलंब केल्यामुळे कुठल्या प्रकारचा फायदा मिळतोय तो भाग आज आपण पाहणार आहोत. एकूण यामध्ये 11 घटक दिलेले आहेत. कायझेन हे जे तत्वज्ञान आहे किंवा हे जे तंत्र आहे, या तंत्राचा उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जर वापर केला तर त्याचा काय लाभ मिळतो. त्यामध्ये पहिला लाभ आहे स्पर्धात्मक लाभ. आपण पाहतोय सध्याचे युग जे आहे ते स्पर्धेचं युग आहे आणि नेहमीच स्पर्धा जी आहे ती बाजारपेठेमध्ये मार्केटमध्ये आपण पाहत आलेलो आहोत. तर इथं आपल्याला स्पर्धात्मक लाभ मिळतो म्हणजे काय, तर कायझेन तंत्राच्या अंमलबजावणीमुळे वस्तूची गुणवत्ता, उत्पादकता आणि कार्यक्षमता यात वाढ होते. बघा, गुणवत्ता, उत्पादकता आणि कार्यक्षमता याच्यामध्ये वाढ होते. नाविन्यपूर्ण वस्तूचे उत्पादन केले जाते व वस्तूचा उत्पादन खर्च कमीत कमी राखला जातो. उत्पादन खर्च जेवढा कमी तेवढा आपल्याला नफा मिळत असतो. परिणामी प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी किमतीची व दर्जात्मक वस्तू तयार होत असल्याने बाजारपेठेत स्पर्धात्मक लाभ मिळवता येतो. बघा, प्रतिस्पर्धी जो आहे, आपला जो स्पर्धक आहे, त्याच्यापेक्षा कमी किमतीची आणि चांगल्या दर्जाची वस्तू जी आहे ती या कायझेन तंत्राचा अवलंब केल्यामुळं तयार होते आणि त्यामुळं स्पर्धात्मक लाभ जो आहे तो आपल्याला मिळत असतो. दुसरा लाभ आपल्याला सांगता येईल सुलभ संदेश वहन. कंपनीमध्ये विचार, मते, माहिती इत्यादी संदेश वहनाबाबत संघर्ष असतो. वेगवेगळ्या विभागांमध्ये किंवा व्यवस्थापकीय पातळीवर माहिती दिली जात नाही, ज्यामुळे सर्व बाजूंनी निराशा येते. परंतु कायझेन हे असे तंत्र आहे की कार्यसंघर्षामधील अधिक सुयोग, परस्पर सुसंवाद सुलभ बनविते. लोकांच्या कल्पना, सूचना सामायिक करण्यास प्रोत्साहन करते, जेणेकरून ते दररोजच्या जीवनाचा नैसर्गिक भाग बनेल. यामुळे अधिक सहयोग व विभागातील विश्वास वाढतो व माहिती, विचार, संदेश, मते यांची देवाणघेवाण सुलभ होते. बघा, कायझेन हे जे तंत्र आहे त्या तंत्राचा वापर केल्यामुळं संदेश वहन जे आहे ते सुलभ होते. बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं की संघर्ष असतो कंपनीमध्ये, विचार, मते, माहिती इत्यादी संदेश वहनाबाबत संघर्ष असतो आणि संघर्ष असला की लोक एकमेकांना मदत करत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, सर्व बाजूंनी निराशाचं वातावरण तयार होतं. त्यामुळे कार्यसंघर्षामधील अधिक सुयोग, परस्पर संवाद हा घटक कोणतंही व्यवस्थापन, कुठलंही कंपनी असेल, कोणतीही संस्था, काही जरी चालवायचं असेल तर सुलभ संदेशवहन हा भाग खूप महत्वाचा असतो. आणि जर संदेशवहन नाही झालं तर योग्य माहिती, विचार हे जे आहे ते परस्परांना कळत नाही आणि मग चुकीचे निर्णय जे आहेत ते निर्णय घेतले जातात. त्यामुळे कायझेन तंत्राचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा सुलभ संदेशवहन होतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल निर्दोष उत्पादन प्रक्रिया. उत्पादन प्रक्रिया जास्तीत जास्त दोषमुक्त बनते. कायझेन तंत्र वापरल्यावर आपण बघितलं होतं की जे गरजेचं नाही ते बाजूला केलं जातं. त्यामुळं उत्पादनाची प्रक्रिया दोषमुक्त बनते. उत्पादन प्रक्रिया विना अडथळा, अखंडपणे, कार्यक्षमपणे व निर्दोषपणे सुरू राहण्यास मदत होते. बऱ्याचदा आपण बघतो की उत्पादन प्रक्रियेमध्ये बरेच अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळं अनेक दोष निर्माण होत असतात. पण कायझेनचं तंत्र वापरल्यामुळं हे सगळं निर्दोषपणे सुरू राहतं. त्याचबरोबर प्रक्रियेची गती वाढवून उत्पादन नियोजनाचे उद्दिष्ट साकार होते आणि अशा रीतीने दोषमुक्त उत्पादन प्रक्रियेसाठी
कायझेन हे तंत्र महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतं. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला पाहता येईल, कामगारांचा सक्रिय सहभाग. कायझेन ही वैयक्तिक पातळीवर अनुसरली जाणारी पद्धती असल्यामुळे कामगारांचा मनपूर्वक सक्रिय सहभाग लाभतो. परिणामी व्यवसायाअंतर्गत वातावरण आनंदी राहण्यास मदत होते. बघा, ज्या ज्या ठिकाणी कामगारांचा सक्रिय सहभाग असतो त्यांच्यावर कुठलीही जबरदस्ती केली जात नाही, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय केला जात नाही, त्यांचं कुठल्याही प्रकारे शोषण केलं जात नाही, असं जिथं असतं तिथं आपल्याला असं दिसतं की आनंदी वातावरण असतं आणि कामगार स्वतः सक्रिय होऊन आपलेपणानं अधिकाधिक वेळ देऊन काम करत असतात. आणि हेच कायझेन तंत्र वापरल्यामुळं हा फरक आपल्याला इथं दिसून येतो. त्यानंतर आहे कामगार वर्गास प्रोत्साहन. 5 नंबरचा मुद्दा आहे कामगार वर्गास प्रोत्साहन. कायझेन हे असं तंत्र आहे की प्रत्यक्ष उत्पादन कार्यस्थळावर अग्रभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करते आणि त्यांच्या भूमिकेमध्ये निर्भयपणे गोष्टी कशा केल्या जातील त्याबद्दल सुधारणा सुचविते. बघा, इथं कामगारांना पुढाकार घेण्यास प्रवृत्त केलं जातं, प्रोत्साहित केलं जातं आणि निर्भयपणे गोष्टी कशा केल्या जातील याबद्दल सुधारणा सुचवल्या जातात. व्यवस्थापनातील तळागाळातील कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिक स्पष्टपणे समजण्यास सोप्या केल्या जातात. अडचणी, अडथळे, संकटे यांचे तात्काळ निराकरण केले जाते. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो. साहजिकच कर्मचाऱ्यांना आपल्या ज्ञानाचा, कल्पकतेचा, बुद्धीचा, कार्यकुशलतेचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळते. 5 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलंय की कामगार वर्गास प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे काय करतात ते त्यांचं ज्ञान, कल्पना, बुद्धी, कौशल्य या सगळ्या गोष्टीचा इथं वापर केला जातो आणि त्याचा परिणाम पूर्ण एकूण क्वालिटीवर होताना आपल्याला दिसून येतो. 6 नंबरचा मुद्दा आहे सलोख्याचे संबंध. कायझेन व्यवस्थापन पद्धतीमुळे वरिष्ठ व कामगार व व्यवस्थापन यांचे संबंध अधिक दृढ व सलोख्याचे बनण्यास मदत होते. कारण आपण पाठीमागच्या याच्या भागामध्ये बघितलं होतं की छोटे छोटे प्रश्न समजावून घेतले जातात, छोटे विचार, छोट्या कृती, छोट्या प्रश्नांचे निराकरण या गोष्टी ज्या आहेत त्या इथं केल्या जातात आणि त्यामुळे वरिष्ठ किंवा कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातले संबंध जे आहेत ते संबंध अगदी सलोख्याचे होतात. त्यानंतर आहे 7 नंबरचा मुद्दा, कार्यस्थळाची उत्पादकता वाढते. कायझेन तंत्र कार्यक्षमता वाढवून उत्पादकता सुधारण्यास सक्षम करते. कंपनीची उत्तम कार्यसंस्कृती, कामगारांचा सक्रिय सहभाग, निर्दोष उत्पादन प्रक्रिया, अखंड व विना अडथळा उत्पादन प्रक्रिया, काटेकोर नियोजन इत्यादी बाबीचा अवलंब केला जातो आणि त्यामुळे उत्पादकता वाढते. तसेच कायझेन कार्यप्रणालीमुळे कर्मचारी त्यांच्या कामात अधिक प्रमाणात गुंतलेले असतात. परिणामी त्याचा प्रभाव उत्पादकतेवर पडून कार्यस्थळाची उत्पादकता वाढते. बघा, कामगार जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये तो त्याच्या कामामध्ये गुंतलेला असतो आणि त्यामुळे मग इतर उचापत्या कमी होतात. गॉसिपिंग प्रकार जो आहे तो कमी होतो आणि प्रत्येक जण आपल्या कामावरती कॉन्सन्ट्रेशन करताना आपल्याला इथं दिसतो. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे सर्जनशीलतेत वाढ. कायझेनचा कार्यदृष्टिकोन हा कर्मचाऱ्यांना दररोज सर्जनशील विचार करण्यास प्रोत्साहित करतो. नाविन्यपूर्ण विचार, अनपेक्षित प्रश्नांची उत्तरे शोधताना, अडचणीचे निराकरण करताना बॉक्सच्या बाहेर, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे जी चाकोरी आहे त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन कसा विचार करावा हे कर्मचाऱ्यांना शिकवते. हे तंत्र सर्जनशीलतेची संस्कृती तयार करते, जिथे कर्मचाऱ्यांना नवीन कल्पना बरोबर सामोरे जाण्यास व मुक्तपणे तडजोड करण्याचे अधिकार देते. एकंदरीतच कायझेन या तंत्रामुळे कर्मचाऱ्यांच्या सर्जनशीलतेत वाढ होण्यास मदत होते. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला बघायला सांघिक भावना वाढीस लागते. कायझेनमुळे कंपनीच्या कार्यसंस्कृतीत सुधारणा होते. टोकाचे विचार काढून टाकणे, सर्वांना जास्तीत जास्त कार्यसंध करण्यास मदत करणे, कंपनी सुधारण्याच्या प्रयत्नात असताना
कर्मचारी इतरांशी सुसंवाद साधतात, एकमेकाशी सहकार्य करण्यास अधिक इच्छुक बनतात. कायझेन सतत टीमवर्क देते. बघा, टीमवर्क हा भाग खूप महत्वाचा आहे आणि त्याचाच वापर कायझेन मध्ये केला जातो, ज्यामुळे अर्थपूर्ण फलिते मिळतात. क्रॉस फंक्शनल सहयोगाच्या शक्तीचा उपयोग करून मजबूत आणि लवचिक कार्यबल विकसित केले जाते. त्यातून सांघिक भावना वाढीस लागते. आपण बघितलं की समूह, इथं एक व्यक्ती न बघता समूह म्हणून बघितलं जातं आणि समूहावर जबाबदारी दिली जाते. यश सुद्धा जे आहे ते सामूहिक यश असतं आणि त्यामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक भावना जी आहे ती भावना वाढीस लागते. त्यानंतर 10वा मुद्दा आपल्याला सांगता येईल उत्पादन खर्चात बचत. कायझेन तंत्रामुळे उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होते, कारण उत्पादन प्रक्रियेतील नासधूस, सदोष हाताळणी, अनावश्यक हालचाली, अनावश्यक क्रिया इत्यादी गोष्टी टाळल्या जातात. तसेच उत्पादन प्रक्रियेतील बिघाड, खंड, अडथळा इत्यादीमुळे होणारा वेळेचा, श्रमाचा अपव्यय टाळला जातो. साहजिकच उत्पादन खर्चात बचत होते. बघा, कायझेन हे जे तंत्र आहे त्या तंत्राचा लाभ काय आहे, तर इथं अनावश्यक गोष्टी टाळल्या जातात आणि योग्य ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची व्यवस्थित मांडणी केली जाते, हाताळणी केली जाते आणि त्यामुळं उत्पादन प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडत नाही आणि त्यामुळं वेळेचा, श्रमाचा अपव्यय टाळला जातो आणि त्यामुळं त्याचा परिणाम काय होतो, तर उत्पादन खर्चामध्ये बचत होताना आपल्याला दिसते. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल ग्राहक वर्गास लाभ. कायझेन पद्धतीमुळे ग्राहकांना दर्जेदार व निर्दोष वस्तू मिळून ग्राहक वर्गाच्या समाधानात भर पडते. ग्राहकाला वस्तू खरेदीसाठी केलेला खर्च निरर्थक वाटत नाही. एकंदरीत कंपनीच्या समाधानी ग्राहक वर्गाची संख्या वाढून नावलौकिक वाढण्यास मदत होतो. बघा, कायझेनचा लाभ काय आहे. कायझेन हे जे तंत्र आहे, हे जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाचा वापर केल्यावर कोणत्या प्रकारचे लाभ होतात, तर आपल्याला एकूण याच्यामध्ये 11 मुद्दे सांगता येतील. शेवटचा मुद्दा आपण पाहिला तो ग्राहक वर्गास लाभ. या ठिकाणी ग्राहकांना दर्जेदार वस्तू, क्वालिटीची वस्तू आणि योग्य किमतीमध्ये, वाजवी किमतीमध्ये मिळत असल्यामुळं ग्राहक वर्ग जो आहे तो सुद्धा समाधानी होतो. आणि आपण बघितलं एकूणच मार्केटिंगचा उद्देश काय आहे, तर टू सॅटिस्फाय द कस्टमर. ग्राहक वर्ग जो आहे तो समाधानी राहिला की तो टिकून राहतो आणि त्यामुळे काय होतं, कंपनीच्या नावलौकिकामध्ये सुद्धा वाढ होण्यासाठी मदत होते. तर आपल्याला हे कायझेनचे लाभ सांगता येतील. तसेच काही मर्यादा सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. कायझेन हे तंत्र केवळ उत्पादन प्रक्रियेशी निगडित आहे, त्यामुळे व्यवसायातील इतर व्यवस्थापन पद्धतींना त्याचा उपयोग होत नाही. बघा, ह्याचा मर्यादा काय आहे कायझेन या तंत्राची, तर हे तंत्र केवळ उत्पादन प्रक्रियेशी निगडित आहे आणि त्यामुळं व्यवसायातील इतर व्यवस्थापन पद्धतींना त्यांचा उपयोग होत नाही. दुसरी मर्यादा आपल्याला सांगता येईल कायझेनमुळे कामगारावर दडपण येण्याची शक्यता असते, कारण कायझेन ही व्यक्तिगत स्तरावरील पद्धती आहे. बऱ्याचदा काय होतं, दडपण येण्याची शक्यता असते. तिसरी मर्यादा आपल्याला सांगता येईल कामगारांचा कितपत सक्रिय सहभाग व प्रतिसाद आहे यावर कायझेन कार्यपद्धतीचे यश अवलंबून आहे. बघा, कामगारांचा प्रतिसाद, मी म्हटलं की नाही सगळ्या घटकांमध्ये मानवी घटक खूप महत्वाचा आहे आणि इथं कामगारांचा प्रतिसाद कसा आहे याच्यावर या तंत्राचं यश अवलंबून आहे. कायझेन ही वेळ खाणारी प्रक्रिया समजली जाते, कारण उत्पादन स्थळावर प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांशी संपर्क ठेवणे, प्रश्न उत्तरे करणे व त्याद्वारे सुधारण्याची आखणी करणे, आराखडा तयार करणे, या सर्व बाबी वेळ खाणाऱ्या आहेत. म्हणून कायझेन ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे असं समजलं जातं. म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणली तर त्याच्या काही मर्यादा असू शकतात, पण कायझेन या पद्धतीच्या वरील प्रमाणे जरी काही मर्यादा दिसून येत असल्या तरी आज जपान बरोबर इतर अनेक देशाच्या उद्योग क्षेत्रात कायझेन पद्धतीचा खूप मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जातो. आपण म्हणतो की काही गुण दोष असतात, पण दोष 2-3 असतील तर त्याच्यावर आपण मात करू शकतो आणि तेच केलेलं आहे जपाननं आणि अनेक देशांमध्ये जपानचं अनुकरण करून कायझेन हे तंत्र वापरून उत्पादन प्रक्रियेमध्ये सुधारणा केलेली आहे. थांबूया आपण इथं.
धन्यवाद.